मॅडम? काही नाही. हॅलो. हो सर, आलेच. मे आय कम इन सर? यस मानसी, या. आत्ता मला कळलं सर हिला प्रमोशन का देत आहेत ते. सर, शाळांनी जो नवीन प्रपोजल दिलाय त्याचे सगळे डिटेल्स या फाईलमध्ये आहेत, एकदा बघून घ्या सर. येते सर. यस मानसी, काय एवढ्या घाईत कुठे निघालात? थांबा, मला सगळ्या डिटेल्स नीट बघू तरी देत. फाईल मधल्या यस मानसी, मी तुम्हाला आपली मागच्या वर्षीची सगळी इन्व्हेस्टमेंट पण ऍड करायला सांगितली होती, ती केलीत का? नाही सर, मी लगेच करून आणते. सॉरी सर. यस मानसी, हे काय आहे? बॅलन्स शीट आहे सर. ते गळ्यात काय? पेंडंट आहे सर. छान आहे. केव्हा केलं? आत्ताच. बघू मला. मी डिटेल्स ऍड करून आणते सर. आलेच. सर, तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केलीत का? म्हणजे पेंडंटचा विषय काढल्यावर मानसी मॅडमचा चेहरा थोडा बदलला. ज्यावेळी तुम्ही त्यांच्या पेंडंटला हात लावायला गेलात त्यावेळेला एखादी चोरी पकडली जावी तशा ते निघून गेले. म्हणजे असं झालं की लपून छपून एखाद्या मुलीने लग्न केलेलं असेल आणि तिचं मंगळसूत्र अचानक कोणी पकडलं तर कशी एखादी मुलगी दचकेल तशा त्या दचकल्या. असं जाणवलं नाही तुम्हाला? मोरे, अहो आवरा लवकर, नाही तर सर आले ना तर ओव्हर टाइम करायला लावतील. माझं आवरलंय सगळं. हा काय निघालो. बाय मानसी मॅडम. बाय. हॅलो. अहो आता कुठे फोन करताय? ऑफिसची वेळ संपले. उद्या फोन करा. फोन का लागत नाही याचा? महत्वाच्या माणसाचा फोन लागत नाहीये का? नाही सर, असं काही नाहीये. घरी नाही गेलात अजून? निघतेच आहे. नाही तर मला घेतलं माझं महत्वाचं काम आहे. ऑफिस बंद झालं. शिर्के, सर, मी सांगतो, खरंच मला पैशाची गरज आहे आणि अर्जंट लोन हवंय सर. वी आर सो सॉरी, पण ऑफिस आज संपलेले. तुम्ही उद्या या. सर प्लीज, आज अर्जंट रात्री मला गावी जायचं आहे. आईचं ऑपरेशन आहे सर आणि हे सगळे डॉक्युमेंट पण आणले सर. प्लीज. सॉरी. माझ्याकडे द्या, मी बघते. बसा तुम्ही. आलेच.
कितीची रिक्वायरमेंट आहे? 3 ते 4 लाख रुपये. तुमचे डॉक्युमेंट्स पाहता तुम्हाला लोन अप्रुव्हलला काही अडचण येईल असं मला वाटत नाही. हा फॉर्म भरून द्या. लोन अप्रुव्हलचे अपडेट्स तुम्हाला SMS, फोन किंवा मेल करू आम्ही. थँक्यू मॅडम. तुमचे आभार कसे मानाव मॅडम कळतच नाही. मी तर आशाच सोडली होती पैशाची. थँक्यू, खरंच थँक्यू मॅडम. नमस्कार. मानसी, तुम्ही पुन्हा एकदा मला आज इम्प्रेस केलं. मला तुम्ही आता आणखीन आवडायला लागलाय ॲज अन एम्प्लॉई. तुम्ही ज्या पद्धतीनं कस्टमरशी बोलता, त्यांच्याशी डील करता, ते मला फार आवडतं. आय रिअली लाईक इट. आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा तुम्हाला आज घरी सोडणार आहे. नाही सर. नाही सर, मी जाईन एकटी असंच म्हणणार होता तुम्ही, पण मी नाही जाऊ देणार तुम्हाला एकटीला. अहो, बाबांनी भेटायला बोलावलंच आहे मला. मी येणारच होतो एनिवे घरी. चला आपण एकत्र जाऊ. चला चला. काय आहे, तुम्ही लिहिताय कमी आणि फुलेच जास्त मारताय. अशाने फक्त मनू आणि मनोहर तेवढेच राहतील लग्नात. ते लग्नात मोजकीच माणसं बोलवायची म्हणजे ना फार डोक्याला ताप असतो सलग. म्हणजे कोणाला बोलवायचं, कोणाला नाही. याला बोलवलं त्याला रागील, त्याला बोलवलं याला रागील, काही कळत नाहीये. बरं, द्या इकडे लिस्ट. मी बघते. बघ. अहो काय आहे, तुमच्या सगळ्या नातेवाईकांना फुल्या मारल्यात आणि माझे नातेवाईक ठेवलेत. अगं, माझ्या पाहुण्यांची मी समजूत काढेल गे. ते रागवले ना, मी समजवेल त्यांना. पण तुझ्यावर कोणी रागवायला नको म्हणून तुझी माणसं जास्त ठेवलीत. हो, आणि काय आहे, कमल आत्याच्या पुढे फुली मारलीत. तिला जर कळलं मनूचं लग्न ठरलंय आणि तिला बोलवलं नाही तर घर डोक्यावर घेईल ती. हो, असं आहे, ती इथे आल्यावर घर डोक्यावर घेणारच आहे. म्हणजे तिला कसं सगळं थाटामाटात करायची सवय आहे ना, बडेजावपणा करायची सवय. आणि तिला जर कळलं ना की मी अतिशय साध्या पद्धतीने लग्न करतोय, तर घर डोक्यावरच घेणार आहे. अरे तुला काय भीक लागली आहे का? तुझ्याकडे पैसे नव्हते तर माझ्याकडे मागायचे होते. म्हणजे आपल्या घराण्याची काही कदर आहे की नाही? म्हणजे असं काय, आमचं घराणं म्हणजे काय कोणीतरी जागीरदारच होते ना आमचे पूर्वज. आणि असते ना तरी हे त्यांच्या जीवावरती उड्या मारायला ना मला अजिबात आवडलं नसतं. ते काही नाही, कमल आत्या कट, मालन मावशीला बोलव. नको नको, तिला नको, तिला अजिबात नको. काय आहे ना, तिला काहीच आवडत नाही. सारखी चिडचिड करत असते. भाजीत काय मीठच कमी झालं, भाजीत मसालाच जास्त झाला. नको बाई, हे नको. काय आहे ना, बोट चाटून जेवेल पण सगळ्याला नावं ठेवेल. तिला नको बाई. आणि लग्नात आली ना तर सारखे वाद घालेल. आणि आता मला लग्नात वाद नकोय. नाही, पण तिला जर नाही बोलवलं ना ती रागवेल तुझ्यावर. अहो नाही चिडणार, मी घालीन तिची समजूत. तुम्ही नका काळजी करू. तुम्ही कमलात त्यांना बोलवा. नाही, पण एक काम कर, तरीही मालन मावशीलाच बोलव. आई बाबा काय चालू आहे? काय चालू आहे? अगं बाई, कसली लिस्ट बनवताय? बरं झालं आलीस. अगं मनूच्या लग्नाला कोणाला बोलवायचं ना याची लिस्ट बनवतोय. बरं झालं सांगितलं. माझी 10 माणसं लिहून ठेवा. काय? अहो, काय वेळ लागलाय का तुम्हाला? इथे घरातल्या माणसांवरती मी फुल्या मारल्या, तुमची 10 माणसं कुठे मध्येच घुसवू? लेकीचं लग्न आहे माझ्या. माझी 10 माणसं येणार म्हणजे येणार. मग ते लग्नात गर्दी झाली तर तुमचा कोणी सत्कार करणार आहे का तिथे? किती बी घाला साकडं तरी तोंड वाकडं ते वाकडच आहे ना. ताई बोलल्या काय ताई? त्यांनी दिले मला परवानगी 10 माणसांना आणायची. तुम्ही कशाला मध्ये बोलताय? मी आणणार 10 माणसं म्हणजे आणणार. तू कशी काय यांना परवानगी दिली? इथे मी माझ्या माणसांवरती फुल्या मारतोय, तू यांना 10 माणसांची परवानगी कशी काय देते? अजिबात जमणार नाही.
आता तुम्हाला काय करायचं ते करा ना राजन भाऊ. मला आणायचेत माझी 10 माणसं, मी आणणार ना. अरे बघा, लिस्ट मी बनवतोय. परवानगी देणारी ती कोण? मी परवानगी देणार नाही. अहो असं काय करता, ती गंमत करतीये, तुम्ही पण उगाच चिडता. राजन भाऊ, अहो एक अनिकेत सोडला तो कोण आहे हो मला जगामध्ये? हा, तुम्हीच आहात ना माझे नातेवाईक. हा माझा भाऊ आणि ही माझी वहिनी. दुसरं कोण आहे? जे कोणी नातेवाईक आहे ते वर्ष वर्ष तोंड पण बघत नाही आमच्या मायलेकांचं. माझ्यासाठी हेच माहेर आहे माझं. फक्त विनंती एवढीच आहे की लिस्ट मध्ये माझं नाव घाला, माझ्या लेकीचं लग्न आहे. हा हा, थांबा थांबा थांबा. हे बघा, पहिलं नाव कोणाचं आहे वाचा जरा. बघा, उषा. ते काय म्हणतात, थँक्यू. मिस मानसी, काय कसला विचार करता एवढा? काही नाही सर. चला. मी सांगू का समर सरांना? आणि ते ऐकतील का? माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. असंही गप्प राहून गोष्टी बदलणार नाहीयेत. बोलून तरी बघते. जे होईल ते होईल. मिस मानसी, अहो काय कसला विचार करता एवढा? सांगा तरी. सर मला एक रिक्वेस्ट करायची होती. करा ना मग. युअर ऑलवेज वेलकम. सर मला वाटतंय लग्नाची खूप घाई होते. मला वाटतं खूप उशीर झालाय. सर आमची घरची आर्थिक परिस्थिती बरी नाहीये. आई आजारी आहे, मला घरची जबाबदारी घ्यायची आहे आणि या सगळ्यात लग्न कसं करू सर? नक्की हेच कारण आहे का लग्न न करण्याचं? म्हणजे हे कारण काही फारसं व्हॅलिड नाही हो. या अशा जबाबदाऱ्या काय आयुष्यभर असतात. आणि आता तुमचा तो मनोहर चालला ना अमेरिकेला, मग तो वर्षभराने येणार, मग तो किती उशीर होईल तुमच्या लग्नाला. बाबा इतके दिवस नाही थांबणार. आय एम सो सॉरी, मी तुम्हाला या बाबतीत कुठलीच मदत करू शकत नाही. पुढच्या महिन्याभरात तुमचं लग्न होणार. पण सर एन्जॉय. चला चला चला. अहो मी काय म्हणते, आता माणसांची यादी पुरे झाली आणि सामानाची यादी करायला घ्या. काय ना, खर्च किती काय येणार आहे याचा अंदाज येईल आपल्याला. माझ्या मनातलं बोललीस. बाबा या 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 ना, बसा बसा. काय चाललंय? काय नाही, लग्नाला कोणाकोणाला बोलवायचं, काय काय सामान घ्यायचं याची यादी करत होतो. आता खरं लग्नगर वाटतंय. ठीक आहे. अरे मेघा, चहा ठेव ग. हो. आई, बाबा, तुमच्या होणाऱ्या जावयानं काय गंमत पाठवले बघा. हा हा हा, हे बघा. अहो हे केवढं पाठवलंय. मनोहरला कळतच नव्हतं नेमकं मिस मानसींना काय आवडेल. मग त्यांनी सगळेच नेकलेस पाठवून दिले. तो म्हणाला मिस मानसींना चूज करू दे. खर तर मनोहरच येणार होते, पण त्याला जमलं नाही. कामात इतके बिझी आहेत ना ते.
मग ते मला म्हणाले तुम्ही जा, मी आलो. मिस मानसी, सांगा कुठला नेकलेस आवडतो? आई तू बघ. बाबा ए बघा, हा की हा. मी बघून काय करणार ना, म्हणजे जिच्यासाठी आणलंय तिने बघायला हवं ना, तिने चूज करायला हवं. म्हणू बेटा, बघ तुला कुठले आवडत आहे. पण मिस मानसींकडे तर आहे ऑलरेडी एक पेंडंट. ते काय काय तेही चांगलं आहे. मिस मानसी दाखवा बरं बाबांना. हे कधी घेतलं? मिस मानसी दाखवा ना, काढून दाखवा बाबांना. दाखवताय ना मिस मानसी? बाबा, मीच खरं तर सांगितलं मनूला पेंडेंट करायला. आम्ही सांगणार होतो तुम्हाला, पण नेमकं तेव्हा ते तुमच्या अकाउंट मधून पैसे गेले आणि मग आमची हिंमतच नाही झाली. मिस मानसी दाखवा ना. मनू, लग्न झाल्यावर तू जाणार ना आम्हाला सोडून? तुला माहितीये, कालपर्यंत मला काहीच वाटत नव्हतं. आता ही सगळी लग्नाची तयारी बघून ना असं कसं तरीच होतंय. मला ना इतकी सवय झाली आहे ना तुझी. तू नको जाऊस मनू आम्हाला सोडून, खरंच. मेघा, अगं असं काय बोलतेस? वेडी आहेस का तू? हं? अगं प्रत्येक मुलीला आपल्या आई वडिलांचं घर सोडून जावंच लागतं ग. आणि तू जाऊ नकोस असं कसं म्हणतेस तू? हं? खरं तर म्हणू मलाही असंच वाटतंय, पण दुसरीकडे मात्र तुझ्या लग्नाची घाई देखील करतोय. काय करणार, बाप आहे ना, बापाचं कर्तव्य तर करावंच लागणार. पण खरं सांगू म्हणू, तू हे घर सोडून जाशील ना, तेव्हा हे घर खायला उठेल ग. पण बरं झालं ते पेंडंट केलं. हा, तसाही मी तुला काही देऊ शकत नाही ग. वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की तुम्ही सगळे माझ्या मनाची काळजी घेतात, मी मात्र तुमच्या मनाची कधीच काळजी केली नाही. तुम्हाला काय हवं काय नको याचा कधीच विचार केला नाही. सतत मला काय हवं हेच तुमच्यावर लादत आलो. तर आज खूप मोठी संधी होती तुझ्या लग्नाच्या निमित्ताने. मी विचारायला पाहिजे तुला की मनू माग, तुला काय हवं आहे माग. पण आज काहीच नाही ग माझ्याकडे.